नमस्कार, मी सतीश परब तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सुवर्ण कोकण फूड मॉल त्यातील सॅलरीवाला बिझनेस, SVRD अंतर्गत दर वर्षाला जो मोफत माल भेटतोय, महिलांसाठी तेजस्विनी योजना असेल, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात खूप चर्चा आहे की कसं काय बिझनेस करताना फिक्स इन्कम भेटतं, म्हणजे ज्याला आपण सॅलरी बोलतो. सॅलरी कशी आपली दर महिन्याला एका तारखेला आपल्या अकाउंटला मिळत असते. तर ही जी सॅलरीवाला बिझनेस, हे जे सुवर्ण कोकणचं नवीन फ्रँचायझी योजना आहे, हे नेमकं काय, कशा पद्धतीत दर महिन्याला 25,000 50,000 इन्कम फ्रँचायझी धारकाच्या अकाउंटमध्ये येतं. आज ह्याच्यासोबत जो माल विकतो त्यातून पैसा भेटतो तोही वेगळा, म्हणजे गॅरंटेड इन्कम. सो नेमकी सॅलरीवाला बिझनेस ही काय कॉन्सेप्ट आहे. SVRD ज्या अंतर्गत दरवर्षी फ्रँचायझी धारकांना लाखो रुपयाचा माल मोफत भेटतो, तेही सलग 5 वर्षे. ही नेमकी योजना काय. तेजस्विनी योजना जी महिलांसाठी विशेष बनवली आहे, ज्यात महिलांना फक्त नोंदणी शुल्क वगळता काहीच पैसा भरावा लागत नाही. म्हणजे ब्रँडिंग नाही, कन्सल्टिंग नाही, रॉयल्टी शुल्क नाही, देखभाल खर्च नाही, अहो डिपॉझिटही नाही. ही नेमकी तेजस्विनी योजना काय. आणि त्यासोबत फिक्को योजना. फिक्को योजनेत महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा कौतुक झालंय. असंख्य लोकांनी यातून फ्रँचायझी घेतली. माल न विकता एक गॅरंटेड इन्कम, तेही दरमहा, तेही थोडं नाही, 50,000 रुपये दरमहा इथपर्यंतचं उत्पन्न फिको मधून उपलब्ध होतं, तेही माल न विकता. मग नेमक्या चारही योजना नेमक्या आहेत तरी काय, आणि या योजनेचा कोण फायदा घेऊ शकतो. लक्षात घ्या, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्हाला कसलाच अनुभव नाहीये, अथवा तुम्ही नोकरदार आहात आणि तुमच्याकडे थोडाच वेळ आहे आणि अनुभव तर कसलाच नाही, तरी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय कसा करू शकता, हा व्यवसाय घरातून देखील कसा यशस्वी होतो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. एवढंच नव्हे तर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची तर त्याची नोंदणी कशी करावी, कसा त्याचा जो ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट असतो तो मिळवायचा, ह्या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की हा व्यवसाय आपण का केला पाहिजे, कशा करता आपण उद्योगधंद्यात पडलं पाहिजे, तर ते पहिलं समजून घ्या. मित्रांनो, गेली 1.5-2 वर्ष आपण सगळेजण कोरोनामुळे त्रस्त झालो आहोत. सगळे उद्योगधंदे ठप्प पडलेत, करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ज्यांच्या आहेत त्याही शाश्वत पुढे असतील की माहिती नाहीये, आणि त्यांचेही पगार कमी केले. गेल्या 2 वर्षात तुम्ही तरी शब्द ऐकलात का, नोकरी असा, कुठल्या राजकारण्यांच्या तोंडातून, कुठल्या नोकरशाच्या तोंडातून. मित्रांनो, एवढी प्रचंड हालत खराब झाली आहे ना की आजचं मरण सगळेजण उद्यावर ढकलतायत. नोकऱ्यांचं नावच घेता येत नाहीये. मग चालणार कसं. आज कितीतरी पालक अस्वस्थ आहेत की त्यांची मुलं पासआउट झाली आहेत. लक्षात घ्या मी काय बोलतोय की प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी डिग्री घेतात आणि बाहेर पडतात आयुष्याला नवी सुरुवात करायला. का अवस्था असे लोक गेल्या 2 वर्षात त्यांचे. तुम्ही वाचता, कितीतरी कलाकार असतील, कोण ना कोण उद्योजक असतील, ते कोण भाजी विकताय, कोण मासे विकताय, जे काय जमेल ते विकताय, पण त्यांनी जगणं सुसह्य होईल असं काहीतरी इन्कम असायला हवं ना की ज्यातून गॅरंटेड इन्कम भेटेल. जास्त नाही तर मी माझ्या कुटुंबाच्या, माझ्या मुलाबाळांच्या ज्या बेसिक गरजा आहे ना त्या तर मी पुरा करू शकेन. असा व्यवसाय की जो मी हातातला काम धंदा सांभाळून करेन, असा व्यवसाय की ज्याला कुठे मरणच नाहीये. आर्थिक मंदी असो, निर्बंध असो, काही असो, पण मला माझा व्यवसाय व्यवस्थित करता आला पाहिजे आणि त्यातून मला एक बक्कळ नफा मिळवता आला पाहिजे, ज्यातून मी माझ्या घरच्यांच्या, माझ्या कुटुंबियाच्या, माझ्या मुलाबाळांच्या गरजा भागवू शकेन. मित्रांनो, सुवर्ण कोकण फूड मॉल म्हणजे हाच तो व्यवसाय, किराणा मालाचं डिजिटल दुकान. लक्षात घ्या, गेल्या कोरोनामुळे जेव्हा सगळं बाजारपेठ बंद होत्या, तरी किराणा मालाच्या व्यवसायातली जी तेजी आहे ना ती प्रत्येकाला खुणावत होते. हो, असंच नाही, गल्ली बोळातले जे छोटे छोटे व्यापारी आहेत ना, दुकानदार आहेत, आज प्रत्येकाची एकाची 2 दुकानं झाली या कोरोनाच्या काळात. कारण सगळं जरी जग बंद होतं ना तरी प्रत्येक जण जेवत होता, खात होता. आणि या व्यवसायाची मजा तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या कुठल्या एरियात राहता, तुम्ही गावात राहताय, तालुक्यात राहताय, शहरात राहताय, कुठल्याही विभागात राहता, पण तिथे जर 200-400 लोकांची जरी वस्ती असेल,
आज शहरात आपण बघतो एका बिल्डिंग मध्येच जवळजवळ 100-200 लोक असतात. आपल्याला 100-200 लोकांची वस्ती असेल, 500 लोकांची वस्ती असेल तरी पुरेसे. ह्याच्यातली मजा बघा तुम्ही काय. तुम्हाला जी काय मेहनत करायची आहे ना हे सुरुवातीला करायची आहे. सुरुवातीचे 1 महिने, 2 महिने, 3 महिने. आणि ही मेहनत म्हणजे नेमकं काय तर ग्राहक बांधायचे आहेत. हे ग्राहक कसे बांधायचे, कसं त्यांच्याशी बोलावं, घरातून व्यवसाय कसा करावा, ग्राहकांना मालाचं प्रेझेंटेशन कसं करावं, मालाची ऑर्डर कशी करावी, त्याचे वितरण हे सगळं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, तेही मोफत. सुवर्ण कोकण मध्ये नुसते फ्रँचायझी दिली जात नाही तर एक उद्योजक उभा केला जातो. आणि म्हणून तुम्हाला हे 2-3 महिने सुरुवातीला जी काय मेहनत करायची, एकदा तुमचे 100 ग्राहक पूर्ण झालेत, विचार करा 100 ग्राहकचा अर्थ काय. मला सांगा तुम्हाला किती महिन्याला माल लागतोय. दर महिन्याला जो किराणा लागतो घरात, तेल, तूप, धान्य, डाळी, कडधान्य, ह्या गोष्टी किमान 3-4 हजाराच्या. मित्रांनो 3,000 रुपये एका ग्राहकाकडनं आपल्याला भेटतात. असे 100 ग्राहक जरी आपण बांधले, मी पुन्हा पुन्हा शब्द वापरतो बांधणं, कारण व्यवसाय म्हणजे कला आहे. तुम्हाला ग्राहक बांधायचे आहेत, त्यांच्याशी रिलेशनशिप क्रिएट करायचे आहे. ती कशी ती मी सगळं तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगेल. पण हे 100 ग्राहक जेव्हा आपले होतात ना तेव्हा 3 लाखाचा आपला जो बिझनेस आहे ना तो फिक्स होतो. आता त्यानंतर तुमच्या मालाची क्वालिटी, गुणवत्ता आणि तुमचं रिलेशनशिप, ते ग्राहक पुन्हा तुमच्याकडे आणतात. तेव्हा तुम्हाला जास्त प्रयत्न करायला नको. 3 लाखाचा धंदा आपण करतोय आणि आपल्याला जे प्रॉफिट मार्जिन आहे 20%, 30%, जे काय आपण कमीत कमी 20% पकडूया, तरी 60,000 रुपये महिना फिक्स इन्कम तुमचं तयार झालं आणि ते पुढे फॉरएव्हर भेटत जाणार, म्हणजे त्यात वाढ होत राहणार. एवढा जबरदस्त आणि छान धंदा आहे किराणा मालाचा. मित्रांनो, आपण जोपर्यंत व्यवसाय पडत नाही ना तोपर्यंत त्याची थोडीशी भीती असते की मला माल मोफत भेटेल का, मला माल स्वस्त भेटेल का. खूप लोकांचं हे असतं की सर फ्रँचायझी घेतो आम्ही पण इतरांपेक्षा आपला माल स्वस्त असतो का. मी याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार. आपल्याकडे नेमका माल कुठला आधी तो लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो ना की महिलांसाठी हा जो बिझनेस आहे तो प्रचंड फायदेशीर, कारण महिला आपल्या घरचं किचन सांभाळतात, त्यांना डाळ काय, तेल काय, तूप काय, सगळ्या गोष्टी माहित आहेत. सुवर्ण कोकण फूड मॉलमध्ये ह्याच मुख्य गोष्टी असतात. सर्व प्रकारचे तांदूळ, सर्व प्रकारचे गहू, डाळी असतील, कडधान्य असतील, तेल असेल, तूप असेल, लोणचे असेल, पापड असेल. एका किचन मध्ये रोजच्या जगण्यात जे आपल्याला रोज लागतात ना, ते पिठापासून ते मिठापर्यंत असे जवळजवळ 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत आणि तेही दर्जेदार. त्यांच्यात गुणवत्ता अशी ठासून भरली आहे ना, एकदा कुणी आपल्या दुकानातून आपल्याकडनं माल घेतला, आयुष्यात तो दुसऱ्या ब्रँडकडे, दुसऱ्या कंपनीचा प्रोडक्ट घेणारच नाही, एवढी खात्री. हे कुठल्याही स्टॅम्प पेपरवर मी लिहून द्यायला तयार आहे. एवढी आपण गुणवत्तेच्या बाबत सजग आहोत. मित्रांनो, एक ब्रँड असाच उभा राहत नाही. गेली 2-3 वर्ष जी लोक व्यवसाय करतात त्यांना विचारा, जे माल आपला वापरतात त्या ग्राहकांना विचारा. एवढंच कशाल तर तुम्ही स्वतः वापरून बघा, तुम्हाला त्याची खात्री जावं. सुवर्ण कोकण मध्ये जे प्रॉफिट मार्जिन दिलं जातं ना, त्यावरचं सर्वाधिक प्रॉफिट मार्जिन, म्हणजे तुम्ही जर बघितलात की किराणा मालाचा व्यवसाय म्हटलात ना तर 5%, 7%, 10% प्रॉफिट मार्जिन असतं. पण सुवर्ण कोकणच्या फ्रँचाइज धारकांना 20 ते 30% मार्जिन असतं. आणि हे मार्जिन वाढवताही येतं. हे कसं वाढवता येतं त्याचं एक प्रशिक्षण असतं, ते तुम्हाला सर्वांना मिळेलच. पण सर्वात महत्वाची गोष्ट मी का बोलतो की महिलांनी, विद्यार्थ्यांनी, नोकरदारांनी, प्रत्येकाने हा व्यवसायात उतरला पाहिजे. मित्रांनो, ह्या व्यवसायातला नफा जो आहे ना तो प्रचंड आहे, हमखास नफा आहे. मगाशी जसं बोललो की ऍटलिस्ट आपण 100 ग्राहक कंप्लीट करतो ना तरी दर महिन्याला न चुकता आपण 40-50 हजार रुपये सहजपणे कमवू शकतो, तेही घरातून. कोरोनाने जसं आपल्याला त्रास दिलाय, दुःख दिलंय, खूप नुकसान दिलंय, तशा काही चांगल्या गोष्टी देखील शिकवल्यात. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की एका उत्पन्नावर अवलंबून नाही राहायला पाहिजे. मित्रांनो, हाच विचार करा ना की सुरुवातीला आपल्याला माहित नव्हतं की कोरोना किती दिवस काय आहे, पण तरी सुद्धा महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर सर्वांची हालत खराब झाली. पैसे संपले, आता माल आणायचा कुठून, एकतर महागाई वाढत चालली आहे. तुम्ही जर बघितलात ना एका वर्षातले जास्त नाही, तेलाचे भाव चेक करा, किमान दुपटीने वाढले आहेत. डाळी, भाज्या, कडधान्य सगळंच. पेट्रोल तर आपण बघतोच आहे, कधीच सेंचुरी ठोकली. आणि हे कंटिन्यू पुढे चालणार आहे, हे न थांबणारं चक्र आहे. कोरोना आजचा उद्या निघूनही जाईल,
पण आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एकाच उत्पन्नावर आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही. वडील कमवतात, मुलांनी नोकरी करता करता आपण काहीतरी कमवलं पाहिजे. घरची गृहिणीने सुद्धा घरच्या जबाबदारीसमोर जे काय तास 2 तास भेटेल आपण व्यवसायासाठी लावले पाहिजेत. मित्रांनो, खरोखरच 1 तासही पुरेसा आहे जर तो नियोजनपूर्वक केला तर. दिवसातून आपण 2च कस्टमरला सांभाळला, 2च कस्टमरची ऑर्डर घेतल्या, त्यांना माल दिला, त्यांना कन्व्हिन्स केलं, तरी महिन्याला 50 जण झाले. 50 गुणिले जर आपण 3000 पकडलं तरी 1.5 लाखाचा माल जातो, जो आपण घरातूनही व्यवसाय करू शकतो. घरात टीव्ही एवढी जागा, म्हणजे टीव्हीला जी 2x4 ची जागा लागते ना, तेवढी जरी जागा असेल तिथे आपण एक रॅक बनवलं तरी आपण 50,000चा माल त्याच्यात ठेवू शकतो. आणि आज सवय झाली आम्हाला ऑनलाईन घरपोच. मित्रांनो, आता दुसरी लाट आहे, तिसरी लाट आहे, हा व्हेरियंट आहे, तो डेल्टा, असे व्हेरियंट येत जातील. त्यामुळे आपल्याला आता खरोखरच कोरोना सोबत जगायला किंवा संकटांसोबत जगायला शिकलंच पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्यापरीने कसा हातभार लावता येईल, मग ती महिला असेल, गृहिणी असेल, विद्यार्थी असेल, नोकरदार जरी असतील तरी संध्याकाळचा पार्ट टाइम जॉब करून, पार्ट टाइम थोडी मेहनत करून हा व्यवसाय केला पाहिजे. जे व्यावसायिक असतील, जे शेतकरी असतील, त्यांनीही आवर्जून ह्या व्यवसायात. मी हे सगळं का करतोय मित्रांनो, तुम्ही तोपर्यंत यशस्वी होत नाही जोपर्यंत तुम्ही विकायला शिकत नाही. हे विकणं म्हणजे काय, तर पहिली गोष्ट तुमचे विचार इतरांना पटवून देणं, त्यानंतर तुमचं उत्पादन विकणं. सो तुमच्या एक लक्षात आलं असेल की सुवर्ण कोकण फूड मॉलमध्ये रोजच्या जीवनातल्या सगळे प्रोडक्ट्स आहेत. मग त्या सगळ्या प्रकारचे तांदूळ असतील, डाळी असतील, कडधान्य असेल, तेल असेल, तूप असेल, जवळजवळ 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट. आणि तुम्हाला मिळणारं जे हे प्रॉफिट मार्जिन आहे, ज्याला आपण सरासरी नफ्याचं प्रमाण बोलतो, ते जास्त आहे, सर्वाधिक आहे, 20 ते 30%. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुमच्याही मनात असेल की अरे इकडे जे प्रोडक्ट आहेत ठीक आहे, त्याची गुणवत्ता आहे रोजच्या जीवनातलं, पण ते स्वस्त आहेत का. मित्रांनो, एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या, जगात स्वस्त आणि महाग असं काहीच नसतं. आणि किराणा मालाच्या बाबतीत तरी संपूर्ण देशात दर हे सारखेच असतात, कुठे स्वस्त किंवा महाग नसतात, त्याच्या क्वालिटी प्रमाणे ते दर ठरलेले असतात. मला एक सांगा, साधारण शेतकरी जरी आहे तरी त्याला आपलं पीक जेव्हा येतं तेव्हा तो स्वस्तात विकेल का हो. त्यालाही त्याचा जो उचित भाव असतो तो मिळणं अपेक्षित असतं ना. जर शेतकरी विकू शकत नाहीये स्वस्त, तर दुकानदार का विकतील, व्यापारी का विकतील. मग हा माल स्वस्त कधी विकला जातो, जेव्हा त्याची एक्सपायरी डेट संपत असते किंवा त्याची प्रत कमी असते, त्याचा दर्जा कमी असतो ना, तेव्हा तो स्वस्त विकला जातो. आणि म्हणून सांगतो की बाकीच्या ठिकाणी इतर दुकानात, मॉलमध्ये ज्या किमतीमध्ये हा माल भेटतो ना, त्याच्यापेक्षा कमीच किमतीत आपल्याकडे माल उपलब्ध आहेत. आपल्या सगळ्या तांदूळ तुम्ही बघितलात, तांदूळ आपल्याकडे 30 रुपये किलो वाले पण आहेत, 70 वाले पण आहेत, 50 वाले पण आहेत, सर्व प्रकारचे आहेत. डाळी तशाच, सगळे माल हा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर सर्व प्रकारचा आहे. मग नेमके मॉलवाले कसे ग्राहक आपल्याकडे खेचतात, काय डॅज लावतात. आज कोरोना नव्हता, जेव्हा मॉल संस्कृती फुपावली होती, तेव्हा हे गल्लीतले जे छोटे छोटे किराणे मालाचे व्यापारी आहेत, हे कसे तग धरून होते. नुसते तग धरून नाही, एकाची 2 दुकानं करत होते. मग ते नेमके काय आयडियाज लावतात, कसे ग्राहकांना आपल्याकडे खेचतात, काय बोलतात, कुठल्या योजना राबवतात. तुम्हाला हे सगळं ट्रेनिंग मध्ये शिकवलं जाईल की कसं आणि कुठल्या आयडियाज हे मॉलवाले राबवतात, कुठल्या स्कीम त्या कशा तुमच्या समोर पोहोचवतात. आणि त्याचसोबत एक गल्लीतले छोटे मोठे जे किराणा मालाचे व्यापारी आहेत, ते नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरतात, ते कुठल्या आयडियाज, हे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे. तुम्हाला बोटाला धरून त्या यशापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे हे जे प्रशिक्षण असतं ना सुवर्ण कोकणचं, ते खूप मोठं महत्वाचं काम करतं. आणि हे सगळं प्रशिक्षण तुम्हाला मोफत असेल, ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर असेल. सो मित्रांनो, हा व्यवसाय आपल्याला आता करणं गरजेचं आहे. आज तुम्ही बघताय, आपण नुसते रडत बसलो. आयुष्यात अडचणी सगळ्यांच्या असतात. कोरोनाने ही अडचणी वाढवल्या, संकट वाढवली. पण मित्रांनो, खरं सांगू का, अडचणी आपल्या मनात जास्त असतात. एकदा आपण ह्या अडचणींवर मनात विजय मिळवला ना, आपल्याला हमखास मार्ग मिळेल. आणि सुवर्ण कोकण मध्ये तर अशा काही योजना आहेत ना की ज्याच्यातून तुमचं उत्पन्न, म्हणजे तुम्ही काही माल विकलाच जरी नाही, एक धरून चाला, तरी तुमच्याकडे पैसा येतोच. उदाहरणार्थ आपली सॅलरीवाला बिझनेस,
सॅलरीवाला बिझनेस मध्ये असं आहे की तुम्ही माल विकून, ही जी उत्पादन आहेत ही विकून तुम्ही पैसा कमवतात, त्यातून 20% 30% तुम्हाला मिळतातच. पण त्याचसोबत न चुकता दर महिन्याच्या 1 तारखेला किंवा 5 तारखेला, जी तारीख तुम्ही निवडता, दर महिन्याच्या त्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 25,000, 50,000, 10,000 जी रक्कम तुम्ही निवडता ना, ती दर महिन्याला येते. मजा आहे ना. सॅलरीवाला बिझनेसची कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली. तुम्ही माल विकून जो पैसा कमवाल तो कमवालच, पण त्यासोबत दर महिने कंपनीकडनं तुम्हाला 25,000, 10,000, 50,000 तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. म्हणजे मित्रांनो, एक प्रकारची नोकरीच लागली की. आणि म्हणून हिला सॅलरीवाला बिझनेस नाव दिलंय. तुम्ही धंद्यातून कमवाल तेव्हाकडे कमवालच. मग हे का केलंय, कशा करता केलंय, ही सॅलरीवाला बिझनेसची थीम कशा करता निर्माण केली, तर आपल्या मुलांचं जे मनोधैर्य, ज्याला आपण मोरल बोलतो, तो डाऊन होऊ नये, त्याला उद्योजकतेची गोडी लागावी, ह्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे मित्रांनो. सो त्या SVRD योजनेचा जो स्पेशल व्हिडिओ आहे ना, तो तुम्ही एकदा बघा, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तशीच आपली मोफत मालाची योजना, दर वर्षाला लाखो रुपयाचा माल मोफत, तोही सलग 5 वर्ष, 1 नाही 2 वर्ष नाहीये, सलग 5 वर्ष. सॅलरीवाला बिझनेस पण तशीच आहे. दर महिन्याला जे अकाउंटला पैसे येतात कंपनीकडनं, ते सलग 5 वर्ष आहेत. कारण तुमचा कराराचा कालावधी हा 5 वर्षाचा आहे, तुम्ही तो वाढवूही शकता. तशीच मोफत मालाची योजना सुद्धा जी आहे ना, ती सलग 5 वर्ष तिचा फायदा भेटणार आहे. मग ही मोफत मालाची योजना नेमकी कशी असते SVRD योजना? SVRD म्हणजे लक्षात घ्या, सुपर व्हॅल्यू डिपॉझिट रिफंडेबल डिपॉझिट, ज्याला SVRD म्हटलं जातं. तिचा एक विशेष व्हिडिओ आहे, तो संपूर्ण बघा. कारण ही SVRD योजनेचं सगळ्यात मोठा USP काय माहिती आहे? तुम्ही बाकी काही विकलात ना, तो वेगळा पैसा तुम्हाला भेटतो. पण काहीच नाहीये तर दर वर्षाला 3 लाख 2 लाखाचा जो माल भेटतो आपल्याला, तो जरी विकला तरी 2-3 लाखाचं उत्पन्न झालं. म्हणजे पुढच्या 5 वर्षात तुम्ही बिझनेस मधनं किती कमवलात किंवा नाही कमवलात, तरी जो मोफत तुम्हाला 2-4 लाखाचा माल भेटतो, तो जरी विकलात तरी 5 वर्षात 10-12 लाखाचं इन्कम गॅरंटेड आहे. लक्षात आलं. फिको योजना, माल न विकताही हमखास पैसा, ही एक अशी योजना आहे की इथे तुम्हाला माल वगैरे विकायचा काहीच नसतो. तुम्ही फक्त इन्व्हेस्ट करता, तुम्ही फक्त फ्रँचायझी घेता. फ्रँचायझीचे 2 प्रकार असतात. एक तर फिफो, जिथे फ्रँचायझी इन्व्हेस्टेड, आणि फ्रँचायझी ऑपरेटेड, म्हणजे फ्रँचायझी इन्व्हेस्ट करते आणि फ्रँचायझीज ऑपरेट करतं. माल घेणं, विकणं, ग्राहकांकडे जाणं, त्याला म्हणतात फिफो फ्रँचायझी. फिको फ्रँचायझी म्हणजे काय, तर फ्रँचायझी इन्व्हेस्टेड आणि कंपनी ऑपरेटेड, म्हणजे सगळं ऑपरेशन हे कंपनी करते. मग दुकानाचं भाडं असेल, लाईटीचं बिल असेल, कामगारांचा पगार असेल, माल पोचवणं असेल, अन्न, सगळ्या गोष्टी ह्या कंपनी करतो. तुम्हाला फक्त लॉयल्टी इन्कम भेटतं. आणि किती, हे 10,000 पासून ते 50,000 रुपये दरमहा, मी दर महिन्याचं बोलतोय, आणि तेही सलग 5 वर्ष. आणि हे सगळं मी जे बोलतोय ना, फिको असेल, फिपो असेल, SVRD योजना असेल, सॅलरीवाला बिझनेस असेल किंवा तेजस्विनी योजना असेल, ह्या सगळ्या योजना, कुठल्या योजनेत तुम्हाला जेव्हा तुम्ही भाग घेता ना, त्याचा करार केला जातो. कारण हे जे सगळं मी देतोय बोलतोय ना, की तुम्हाला 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट एका छताखाली भेटणार, सॅलरीवाला बिझनेस अंडर तुम्हाला दर महिन्याला 25,000 ते 50,000 तुमच्या खात्यात न चुकता पुढची 5 वर्ष येणार. SVRD योजनेअंतर्गत दर वर्षाला तुम्हाला लाखोचा माल भेटतोय, माल न विकताही पैसा भेटतो. हे सगळं जे मी देणार, मिळणार, हे सगळं एका कागदावर लिहिलं जातं, एक बाकायदा अग्रीमेंट बनवलं जातं, आणि त्या अग्रीमेंट सरकार दरबारी त्याची नोंदणी केली जाते, त्याला रजिस्टर केलं जातं. तेव्हाही विश्वासार्हता तयार होते मित्रांनो. सो महिलांसाठी योजनेचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगतो की ह्या योजनेमध्ये महिलांना कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट कंपनीला द्यावं लागत नाही. फक्त तुमचं नॉमिनल जे काय नोंदणी शुल्क आहे ते, आणि तुम्ही जो माल विकत घेणार आहात त्याचे पैसे. एक लक्षात घ्या, तेजस्विनी योजनेमध्ये जरी काही डिपॉझिट नसेल, इतर कसले शुल्क नसतील, तरी सुद्धा सगळ्या फॅसिलिटी तेवढ्याच दिल्या जातात. आता फॅसिलिटी नेमका काय मिळायला जातात फ्रँचायझीदारांना तेही समजून घ्या. तुम्ही जेव्हा फ्रँचायझी रजिस्टर करता, रजिस्टर केल्यानंतर तुमच्यावर एक करार केला जातो, एक अग्रीमेंट केलं जातं. त्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी कंपनी पुढची 5 वर्ष
दर महिन्याला देणार आहेत हे सगळं लिहिलं जातं. त्याचसोबत तुम्हाला पुढची 5 वर्ष मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सुरुवातीला व्यवसाय करताना तुम्हाला जो बेसिक सेटअप असतो म्हणजे वजन काटा असेल, सिलिंग मशीन असेल, हजारो जाहिरात पत्रकं असेल ज्याच्यावर तुमचं नाव असतं, तुमचा नंबर असतो, तुमचा पत्ता असतो, सगळ्या प्रोडक्टची डिटेल असेल ती जाहिरात पत्रकं असतील, वेगवेगळ्या डिजिटल जाहिराती म्हणजे तांदळाची पोस्ट आहे त्याच्यात सगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत, मस्त चित्र आहेत, त्यात खाली तुमचं नाव, नंबर, ऍड्रेस, अशा प्रत्येक प्रोडक्ट वाईज तुम्हाला वेगवेगळ्या जाहिराती बनवून दिल्या जातात. डिजिटल जाहिराती तुम्हाला मोठे 2 साइनबोर्ड बॅनर बनवून दिले जातात, डिझाईन करून दिले जातात, त्याची प्रिंट तुम्ही तुमच्या कुठल्याही विभागात घेऊ शकता. आणि त्याचबरोबर प्रशिक्षणाची सुरुवातच इथून येते. खूप लोकांच्या मनात आलं असेल ना, अरे आजपर्यंत आपण किराणा मालाचा व्यवसाय म्हटला की मोठं दुकान, लाखो रुपयाचा माल, आणि हे तर बोलतात घरातूनच. होय, घरातूनच. हा घरातून व्यवसाय यशस्वी कसा करायचा, कसं ग्राहक जमवायचे, ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवायचं, ग्राहकांशी काय बोलावं, कसा माल प्रेझेंट करावा, मालाची क्वालिटी कशी अधोरेखित करावी, हे सगळं प्रशिक्षण तुम्हाला मोफत दिलं जातं. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला पुरवल्या जातात ॲज अ फ्रँचायझीज म्हणून, ह्या सगळ्या एका कागदावर लिहिल्या जातात. त्याचं ॲग्रीमेंट मानलं जातं. त्या ॲग्रीमेंटवर कंपनीच्या सह्या, तुमच्या सह्या असतात आणि तो सरकार दप्तरी जमा होतो. मित्रांनो, आपल्याला फक्त फ्रँचायझी नाही द्यायचे तर आपल्याला उद्योजक घडवायचे आहेत, तेही यशस्वी उद्योजक. हे आता झालं तर झालं, जमलं तर जमलं नाही, तर आपल्याला जिंकण्यासाठीच उतरायचं आहे. मित्रांनो, त्यासाठी लागणारे सगळ्या प्रकारची ट्रेनिंग, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवल्या जातील, पण तुम्हाला आता जिद्दीने उभं राहायचं आहे. मित्रांनो, येणारा काळ खूप खट्टर आहे. नोकऱ्या नसतील, महागाई प्रचंड वाढेल. ह्या तुटपुंजा उत्पन्नामध्ये आपलं नाही भागणार. प्रत्येकाची आपल्याला ही जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपलं उत्पन्न, आपल्या कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढेल. मित्रांनो, पैसा खूप महत्वाचा आहे. आपल्या मुलांचा, आपल्या बायकोचा, आपल्या आई वडिलांचा, आपल्या कुटुंबाचा, त्या सगळ्या सुखांवर अधिकार आहे जे आपण त्यांना दिलंच पाहिजे. ही मुठभर लोकांची मक्तेदारी आहे ना, ती आपल्याला मोडायला पाहिजेत. गरीब गरीब होत आहे, श्रीमंत श्रीमंत होत आहेत. हे का होतं तर आपण उद्योजकतेकडे, व्यवसायाकडे गांभीर्याने पाहत नाही. ते आपलं काम नाही, ते आपल्या अरे कसं नाही काम आहे, का जमत नाहीये. मी तर नेहमी सांगतो की जी लोक या महाराष्ट्राच्या मातीत जन्मतात ना, त्या प्रत्येकाच्या अंगात शिवाजी महाराजांचा अंश असतो. हे जे उद्योजकतेसाठी लागणारे जे गुण असतात ना, हे प्रत्येकात उपजत असतात. एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या क्वालिटीज ज्या हव्या असतात ना, त्या सगळ्या मराठी माणसामध्ये ठासून भरल्यात. फक्त आपल्याला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. हे जे गरिबीमुळे जे अपमान होतात, जो त्रास सहन होतो ना, तो इथे सलत बसला पाहिजे. मित्रांनो, या व्यवसायात पैसा प्रचंड आहे. फक्त काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या नाही. तुम्हाला सगळं सांगणार आहे, ट्रेनिंग मध्ये सगळं शिकवणार आहे. कसे मॉलवाले वेगवेगळ्या आयडियाज लावत असतात, कसे ग्राहकांना आकर्षित करतात, कसा दरमहा करोडो रुपयाचा नफा कमवतात, कसे हे गलीतले छोटे व्यापारी, छोटे छोटे, तुम्ही बघा, ह्या वर्षी त्याचं एक दुकान असेल तर 2 वर्षांनी अजून दुसरं झालेलं असेल. यांना इकडची भाषा माहित नाही, रस्ते माहित नाही, 1000-1500 किलोमीटरवरनं इथे येतात, आपल्याशी एकरूप होतात, ग्राहक बांधणी करतात आणि व्यवसायावरती ताबा मिळवतात. मित्रांनो, ही मक्तेदारी मोडावीच लागेल आणि त्यासाठी सुरुवात तुमच्यापासून केली पाहिजे. फ्रँचायझी बिझनेस काय पहिलं समजून घ्या. तुम्हाला वाटेल की या व्यवसायात पैसा आपण स्वतःहून सुरुवात करू शकता, पण त्यात नफा मिळवायला 1-2 वर्ष लागतील, ते लागतीलच, पण त्याचबरोबर खूप मोठं भांडवल घ्यावं लागेल. मित्रांनो, 100-150 प्रोडक्ट, ती क्वालिटी एका जागेवर भेट नाही, फक्त फ्रँचायझीतच भेटेल. तुम्ही आणि मी जर घ्यायला गेलो ना, तर आपल्याला प्रॉफिट मार्जिन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात माल घ्यावा लागेल, टनामध्ये, क्विंटलमध्ये. तेव्हा कुठे आपल्याला थोडा स्वस्त माल भेटेल आणि आपण स्पर्धेत उतरू. मग त्यासाठी मोठं गोडाऊन लागेल, कामगार लागतील, हे आपल्याला नाही परवडणार. आणि म्हणून फ्रँचायझी बिझनेस म्हणजे काय, रेडीमेड ब्रँड, रेडीमेड प्रोडक्ट्स. तुम्ही कमी माल घेतला तरी सुद्धा तुमची प्रॉफिट मार्जिन तेवढीच राहते. इथे असं काही नाहीये. तुम्हाला प्रत्येक माल चेक करून भेटतो, त्याची गुणवत्ता समजून भेटते. बाहेर जर आपण माल घ्यायला गेला, 10 प्रोडक्ट पैकी 2 प्रोडक्ट जरी खराब निघाले तरी सगळं प्रॉफिट गेलं. मित्रांनो, इथे तसं नाही, सगळा माल चोखच भेटतोय. आणि इनकेस एखादा माल डिफॉल्ट असेल तर तो रिप्लेस पण केला जातो. 1 रुपयाचं नुकसान आहे, जोखीम 0.
अच्छा, इतर ज्या कंपन्या ज्या फ्रँचायझी देताना रॉयल्टी शुल्क घेतात, ब्रँडिंग घेतात, तुम्हाला माहिती आहे? अहो, साधी चहाची फ्रँचायझी घेतली ना, ती अमृतुल्य वगैरे, तरी 20 ते 25 लाख रुपये घेत आहेत. डिपॉझिट घेतात, तुमची ब्रँडिंग घेतात, सगळं घेतात. त्याचबरोबर दर महिन्याला तुम्ही जो नफा घेतात ना, ते रॉयल्टी शुल्क पण घेतात. सुवर्ण कोकण मध्ये सगळं माफ केलं जातं. इथे फक्त नोंदणी शुल्क घेतलं जातं आणि जे काही ऐच्छिक तुमचे अनामत सिक्युरिटी डिपॉझिट ते घेतलं जातं. आणि हे सिक्युरिटी डिपॉझिट 100% रिफंडेबल असतं. सगळीकडेच असतं. सुवर्ण कोकण मध्ये वेगळं काय, तर सुवर्ण कोकण मध्ये त्या डिपॉझिटच्या आधारे तुम्हाला दरवर्षी मोफत माल तरी भेटतो, किंवा सॅलरीवाल्या बिझनेस मध्ये तुम्हाला दर महिन्याला गॅरंटेड 10,000, 25,000, 50,000 तुमच्या अकाउंट मध्ये भेटतात. म्हणजे माल विकून जो पैसा मिळवता तो वेगळाच, पण त्यासोबत एक शुअर ॲश्युरिटी ज्याला आपण बोलतो, एक गॅरंटेड इन्कम, ते ज्यांनी माझ्या कुटुंबाच्या रोजच्या जगण्याची चिंता मिटेल असं एक फिक्स इन्कम तुम्हाला दर महिन्याला सॅलरीवाल्या बिझनेस मधून मिळतं, जिला आपण संजीवन फ्रँचायझी घेतो. सो तुम्ही ठरवा, तुम्हाला दर वर्षाला लाखो रुपयांचा मोफत माल देणारी SVID योजना करायची आहे, तुम्हाला सॅलरीवाला बिझनेस ज्यातून दर महिन्याला फिक्स इन्कम, गॅरंटेड इन्कम दर महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये भेटेल, ती संजीवन फ्रँचायझी घ्यायची आहे, की तुम्हाला माल न विकताही गॅरंटेड नफा हवाय, तोही सलग 5 वर्ष, ती फिको योजना यायची आहे, की तुम्हाला महिलांसाठीची विशेष योजना आहे तेजस्विनी योजना, त्या अंडर फ्रँचायझी घ्यायचं आहे, ते तुम्हाला ठरवायचं आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या फ्रँचायझीज आहेत, संजीवनी असेल, तेजस्विनी असेल, फिको असेल, SVID असेल, तेजस्विनी असेल, ह्या सगळ्या फ्रँचायझीचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही तो आवर्जून बघा. त्याचसोबत आपला प्रोडक्ट डिटेल्स, प्रोडक्ट बद्दल सगळी माहिती असलेला जो व्हिडिओ आहे, ज्यात आपले प्रोडक्ट कुठे तयार होतात, कसे पॅकिंग होतात, त्याची क्वालिटीचा वेगळेपणा काय, का लोक एकदा खाल्यावर पुन्हा दुसऱ्या मालाकडे जात नाही, ह्या सगळ्यासाठी तो प्रोडक्टचा व्हिडिओ बघा. आणि त्याचसोबत ट्रेनिंग काय, हे मोफत प्रशिक्षण जे तुम्हाला ऑनलाईन मिळतं ते नेमकं कसं असतं, त्याची गरज काय, त्याचे फायदे काय, ह्याच्यावर एक व्हिडिओ बघितलाय, तोही तुम्ही बघा. मित्रांनो, हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, समजून घ्या, आणि खरोखरच हे तुम्ही तर बघाच, पण ज्यांना याची खरोखरच गरज आहे, तुम्हाला वाटतं की नाही ह्या माणसाला एक गॅरंटेड इन्कम असायला हवं, ह्याच्या रिटायरमेंटमध्ये, ह्याच्या मुलीच्या लग्नासाठी, या मुलाच्या चांगल्या शिक्षणासाठी, अशा सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. तुम्ही हा व्हिडिओ बघा, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आमचं चॅनल जे आहे सुवर्ण कोकण ते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती जी असते ती पहिली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, तुम्ही छानपैकी निर्णय घ्या, एक श्रीमंतीच्या नव्या जगात प्रवेश करा. हे जे गॅरंटेड इन्कम देणारी जी सुवर्ण कोकणची फ्रँचायझी आहे, ती घेण्यासाठी सुवर्ण कोकणच्या ऑफिसला फोन करा, व्हॉट्सअप करा, तुमची माहिती लिहा, तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुम्हाला व्यवसाय कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, घरातून करायचा आहे की दुकान टाकायचं आहे, हे सगळं कळवा. त्या फूडमॉल फ्रँचायझीसाठीचा जो फॉर्म असतो तो मागून घ्या, तो फॉर्म भरा. काटकोर ऑफिस मधनं करार जो असतो त्याचे ड्राफ्ट मागवा, त्याचा नमुना मागवा, तो पहा आणि फ्रँचायझी घ्या. मित्रांनो, ह्या ज्या योजना आहेत ना, दर महिन्याला जे गॅरंटेड इन्कम तुम्हाला भेटतं सॅलरीवाला बिझनेस, आणि कमी नाही, 10,000 पासून ते दर महिन्याला 50,000, तेही सलग 5 वर्ष, तर ती सॅलरीवाला बिझनेस असेल, दरवर्षी जो मोफत माल भेटतो ती फिको योजना असेल, किंवा तेजस्विनी योजना असेल ज्यात महिलांसाठी जी विशेष योजना आहे, किंवा माल न विकताही हमखास उत्पन्न देणारी फिको योजना असेल, ह्या चारही ज्या योजना आहेत ना, ह्या लवकरच आपण बंद करणार आहोत. कारण आपलं एक प्रत्येकाचं एक उद्दिष्ट असतं. आमचं उद्दिष्ट आहे जास्तीत जास्त आपल्याला नव्याने 100 फ्रँचायझी ह्या वर्षी घ्यायच्या आहेत. मला वाटतं 65 जण ऑलरेडी आपण या फ्रँचायझी दिल्यात, फक्त 35 फ्रँचायझी राहिल्यात. सो तुम्हालाही वाटतं की मलाही गॅरंटेड इन्कम हवं आहे, मलाही श्रीमंतीच्या दुनियेत एक जिद्दीने, एक नव्या निर्धाराने पाऊल टाकायचं आहे. सो मित्रांनो, फोन उचला, घाटकोर ऑफिसला फोन करा, तुमची फ्रँचायझी घ्या, ट्रेनिंगमध्ये सहभाग घ्या आणि श्रीमंत उद्योजक बना, स्वाभिमानाने जगा. धन्यवाद.